चॅनल स्मार्ट लर्निंग चॅनल या तुमच्या आवडत्या चॅनलवरती मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। क्लास 9 चा सिलेबस आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। त्यामधील चॅप्टर फर्स्ट आहे सेट्स। यामधील बेसिक कन्सेप्ट आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत। ज्या मुलांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पहा। जर तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला या पुढचे कन्सेप्ट समजणार आहेत, म्हणून ते व्हिडिओ तुम्ही अगोदर पहा। सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओ पाहताना याच्या नोट्स काढा। त्या नोट्स तुम्ही वारंवार रिवाइज करा, म्हणजेच तुम्हाला एक्झाम मध्ये कोणतीही अडचण येणार नाही। तर आज आपण खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत, तो आहे व्हेन डायग्राम्स। तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 7 वरती व्हेन डायग्रामची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर मुलांनो, एक खूप सोपी गोष्ट आहे की टीचरने जर तुम्हाला सांगितलं की पर्यावरण रक्षण याच्यावरती एक निबंध लिहा, तर तुम्ही 2-3 पेजेस निबंध लिहिला आणि दुसरीकडे सांगितलं की पर्यावरण रक्षण याच्यावरती एक चित्र काढा, आणि हे दोन्ही घेऊन तुम्ही एका दुसऱ्या व्यक्तीकडे जायचं आहे आणि या दोन्हीचा विषय काय आहे हे तुम्ही त्याला विचारायचं आहे। तर तो काय करेल, चित्र पाहून लगेच सांगेल की हा विषय आहे पर्यावरण रक्षण, याच्यावरती हे चित्र काढलेलं आहे, आणि दुसरीकडे तो निबंध त्याला वाचावा लागेल, तेव्हा तो सांगेल की हा पर्यावरण रक्षण याच्यावरती निबंध लिहिलेला आहे। म्हणजेच यातून काय समजलं की त्याने चित्र पाहून लगेच सांगितलं की हा विषय कोणता आहे, पण तोच त्याला निबंध 2-3 पेजेस वाचावा लागला आणि त्याच्यावरून त्याला तो विषय कोणता आहे समजला। म्हणजेच व्हिज्युअलायझेशनचा मोर इफेक्ट आपल्यावरती होत असतो, आपण पाहता क्षणी ते ओळखू शकतो। यातून एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटली की 100 शब्दांचं काम एका चित्राने केलेलं आहे। असाच एक आगळा वेगळा विचार एका गणितज्ञांनी केला, त्यांचं नाव आहे द ग्रेट ब्रिटिश लॉजिशियन अँड मॅथमॅटिशियन जॉन वेन। हे जे मॅथमॅटिशियन आहेत जॉन वेन यांनी काय केलं, ही यूज द फर्स्ट टाइम क्लोज्ड फिगर टू रिप्रेझेंट द सेट। सेट रिप्रेझेंट करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा क्लोज फिगरचा यूज केला। आता त्या क्लोज फिगर कोणकोणते आहेत, ते आहेत आपल्या ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट, हे जे ग्रेट मॅथमॅटिशियन आहेत त्यांनी काय केलं, ही गेव द मॅथमॅटिकल फॉर्म टू लॉजिक अँड प्रोबॅबिलिटी। जे लॉजिक आणि प्रोबॅबिलिटी आहेत त्यांना मॅथमॅटिकल फॉर्म देण्याचं काम या ग्रेट मॅथमॅटिशियननी केलेलं आहे। त्यांचं एक फेमस बुक आहे लॉजिक ऑफ जॉन। या पुस्तकात तुम्हाला यांच्याबद्दलची माहिती पाहायला भेटेल। असे हे ग्रेट मॅथमॅटिशियन जॉन वेन यांच्या स्मरणार्थ ही जी डायग्राम आहे, सेट दाखवण्यासाठी जो क्लोज फिगरचा यूज केलेला आहे, त्या डायग्रामला व्हेन डायग्राम असे नाव देण्यात आले। व्हेन डायग्राम, त्याची डेफिनेशन काय आहे ते पाहूयात। दी डायग्राम रिप्रेझेंट सेट्स आर कॉल्ड ॲज व्हेन डायग्राम। अशी डायग्राम की जी सेट दाखवण्यासाठी वापरली जाते, त्या डायग्रामला आपण व्हेन डायग्राम असे म्हणतो। इथे सेट दिलेले आहेत, सेट एक्स, सेट वाय दिलेला आहे। सेट एक्स मध्ये काय दिलेलं आहे, ए बी सी डी हे लेटर्स दिलेले आहेत। सेट वाय मध्ये काय दिलेले आहे, 1 3 5 7 9 11, म्हणजेच 1 to 12 मधले ऑड नंबर्स दिलेले आहेत। याची आपण व्हेन डायग्राम कशी ड्रॉ करायची ते पाहूयात। फर्स्ट काय आहे, सेट एक्स। आता व्हेन डायग्राम काढण्यासाठी आपल्याला क्लोज फिगर लागणार आहे, त्यासाठी आपण ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर यांचा यूज करू शकतो। तर आपण इथे रेक्टँगल घेऊयात, इथे रेक्टँगल घेतलेला आहे, त्याला सेटचं नाव देऊयात एक्स। त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स लिहायचे आहेत, ए बी सी डी, हा झाला सेट एक्स ची व्हेन डायग्राम। आता सेट वाय ची व्हेन डायग्राम काढूयात, त्यासाठी आपण ट्रायंगल घेऊयात, क्लोज फिगरचा यूज करायचा आहे। इथे ट्रायंगल घेतलेला आहे, आता इथे हे एलिमेंट्स लिहूयात, काय आहे, 1 3 5 7 9 अँड 11, ही झाली सेट वाय ची व्हेन डायग्राम्स। अशा प्रकारे व्हेन डायग्राम्स काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे हे आपण पाहिलेलं आहे। सेट रिप्रेझेंट करण्यासाठी ज्या डायग्रामचा आपण यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, व्हेन डायग्राम असे म्हणतो। अजून एक एक्झाम्पल आपण पाहूयात, शो द इव्हन नंबर बिटवीन 1 to 20, 1 to 20 मधले इव्हन नंबरचे आपल्याला व्हेन डायग्राम ड्रॉ करायची आहे बाय व्हेन डायग्राम। इथे पहा, अगोदर सेट लिहून घेऊयात आपण, सेट बी कन्सिडर करूयात। आता कोणकोणते इव्हन नंबर येतील 1 to 20 मध्ये, 2 4 6 8 10 12 14 16 18 अँड 20, हे झाले इव्हन नंबर्स। आता त्याचा आपल्याला व्हेन डायग्राम ड्रॉ करायची आहे, तर त्यासाठी मी इथे रेक्टँगल घेते। आता या रेक्टँगलला आपण काय नाव देणार आहोत, सेट बी। ओके, आता हे नंबर याच्यामध्ये लिहायचे आहेत,
2 4 6 8 10 12 14 16 18 अँड 20. सेट बी हा आपण व्हेन डायग्राम मध्ये काय केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. तर तुम्हाला समजलं असेल की यावरून व्हेन डायग्राम कशी ड्रॉ करायची. नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत सबसेट. आता सबसेट म्हणजे काय ते पाहण्या अगोदर इथे पहा, हे तुमचं स्कूल आहे, त्याला आपण ए नाव देऊयात. ओके. आणि बी हा तुमचा 9th क्लास आहे, हा तुमचा 9th क्लास आहे. तर आपण काय म्हणू शकतो, बी इज द सबसेट ऑफ सेट ए. बी हा एचा काय आहे, सबसेट आहे. म्हणजेच क्लास 9 हा तुमच्या स्कूलचा काय आहे, सबसेट आहे. ओके. आता ते कसं रिप्रेझेंट करायचं, तर बी इज दी सबसेट ऑफ सेट ए. म्हणजेच जो छोटा पार्ट आहे तो मोठ्या पार्टचा काय आहे, घटक आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सबसेट असे म्हणतो. मग कसं रिप्रेझेंट करणार, बी इज दी सबसेट ऑफ सेट ए. आणि यास हा रीड कसा करणार, तर बी इज दी सबसेट ऑफ सेट ए असा हा रीड करायचा. ओके. आता तुम्हाला नंबर सिस्टीम माहित आहे. नंबर सिस्टीम मध्ये काय येतं, फर्स्ट येतो आपला नॅचरल नंबर, नेक्स्ट आहे होल नंबर, नेक्स्ट इंटिजर येतात, त्यानंतर काय येतात आपले रॅशनल नंबर येतात, आणि सर्वात लास्ट आपले रियल नंबर्स येतात. ओके. तर आपण इथे काय म्हणू शकतो, एन इज दी सबसेट ऑफ डब्ल्यू. म्हणजेच एन हा डब्ल्यूचा सबसेट आहे. म्हणजे एन मध्ये कोणकोणते नंबर येतात, 1 2 3, आणि होल नंबर मध्ये कोणकोणते येतात, 0 1 2 3. म्हणजे एन मध्ये जे एलिमेंट्स आहेत तेच होल नंबर मध्ये एलिमेंट्स आहेत, म्हणून एन इज दी सबसेट ऑफ डब्ल्यू. मग आपण असं म्हणू शकतो का, डब्ल्यू इज दी सबसेट ऑफ एन, असं म्हणू शकत नाही, कारण डब्ल्यू मध्ये 0 आहे आणि एन मध्ये 0 आहे का, नाही. मग हे चुकीचं आहे. नेक्स्ट आपण काय म्हणू शकतो, एन इज दी सबसेट ऑफ आर. म्हणजेच रियल नंबर मध्ये सर्व नंबर येतात, रॅशनल इरॅशनल ते नंबर येतात, 1/3, 2/5, नेक्स्ट √2, √5, नेक्स्ट पॉइंट नंबर येतात 0.5, 0.11, हे सर्व नंबर रियल नंबर्स मध्ये येतात. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, नॅचरल नंबर पण रियल नंबर मध्ये येतात, होल नंबर पण रियल नंबर मध्ये येतात, इंटिजर नंबर्स पण रियल नंबर मध्ये येतात, आणि आपले रॅशनल नंबर पण रियल नंबर मध्ये येत असतात. म्हणून डब्ल्यू इज दी सबसेट ऑफ आर. नेक्स्ट इंटिजर इज दी सबसेट ऑफ आर. नेक्स्ट रॅशनल नंबर इज दी सबसेट ऑफ आर. आपण हे असं म्हणू शकतो, पण आपण असं म्हणू शकत नाही की डब्ल्यू इज दी सबसेट ऑफ आय. होल नंबर मध्ये जे नंबर आहेत ते इंटिजर्स मध्ये आहेत का, नाही, ते आपण असं म्हणू शकत नाही, हे चुकीचं आहे. दुसरे एक एक्झाम्पल आपण पाहूयात की हा आपला इंडिया आहे. ओके. आता इंडियामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, ओके, तमिळनाडू आहे. ओके. तर आपण काय म्हणू शकतो, एम इज दी सबसेट ऑफ आय. महाराष्ट्र हा इंडियाचा काय आहे, सबसेट आहे. नेक्स्ट जी इज दी सबसेट ऑफ आय. नेक्स्ट टी इज दी सबसेट ऑफ आय. पण आपण असं म्हणू शकतो का, आपण असं म्हणू शकतो का की आय इज दी सबसेट ऑफ एम. इंडिया हा महाराष्ट्राचा सबसेट आहे असं म्हणू शकतो का, नाही. इट इज टोटली रॉंग. ओके. तर तुम्हाला समजलं असेल की सबसेट म्हणजे काय. सबसेटची डेफिनेशन काय आहे ते पाहूयात. इफ ए अँड बीज आर टू सेट्स सच दॅट एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज अन एलिमेंट ऑफ सेट ए, देन सेट बी इज दी सबसेट ऑफ सेट ए. सेट ए आणि सेट बी हे दोन सेट आहेत. सेट बी मध्ये जे एलिमेंट आहेत ते सेट ए मध्ये एलिमेंट आहेत. म्हणजेच सेट बी हा काय झाला, सेट ए चा सबसेट झाला. इथे पहा, ए आणि बी हे दोन सेट आहेत. तर सेट बी मध्ये जे एलिमेंट आहेत ते सेट ए मध्ये जर एलिमेंट असतील तर सेट बी हा काय झाला, सेट ए चा सबसेट झाला. इथे पहा, सेट ए मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, 1 2 3 4 5 6 7. सेट बी मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, 5 6 7. आता हे 5 6 7 हे एलिमेंट्स ए मध्ये पण आहेत, 5 6 7. म्हणजे काय झाला, सेट बी हा सेट ए चा काय झाला, सबसेट झाला. मग आपण ते कसं रिप्रेझेंट करू शकतो, सेट बी इज दी सबसेट ऑफ सेट ए. आणि कसा रीड करणार, सेट
B is the सबसेट ऑफ सेट A. सेट B हा सेट A चा काय झाला, सबसेट झाला. ओके, याची आपण व्हेन डायग्राम ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी एक ट्रिक आहे मुलांनो, तर ती कोणती आहे पहा. जो मोठा सेट आहे तो मोठा सेट अगोदर ड्रॉ करायचा. ओके, कोणता आहे, त्यासाठी मोठा सेट मी ड्रॉ केलेला आहे, त्याला सेट A नाव देऊयात. ओके, आणि जो छोटा सेट आहे B तो ड्रॉ करायचा. इथे मी तो स्क्वेअर मध्ये ड्रॉ केलेला आहे, त्याला नाव देऊयात B. आता बी सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, 5, 6, 7. आता सेट ए मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, 1, 2, 3, 4. आता 5, 6, 7 हे सेट बी मध्ये आहेत आणि सेट बी हा सेट ए चा काय आहे, सबसेट आहे. म्हणजे 5, 6, 7 हे सेट ए मध्ये पण येणार आहेत आणि सेट बी मध्ये पण ते एलिमेंट्स येणार आहेत. इथे आपण काय म्हणू शकतो, सेट बी मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सेट ए मध्ये पण एलिमेंट्स आहेत. म्हणून सेट बी हा काय झाला, सेट ए चा सबसेट झाला. सेट बी इज द सबसेट ऑफ सेट ए. सेट बी हा सेट ए चा सबसेट झाला. आय थिंक तुम्हाला सबसेट म्हणजे काय हे समजलेलं असेल. आता आपण हे डेफिनेशन लिहून घ्या, त्याचं एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आता सर्वात महत्वाची सबसेटचे काही रूल्स आहेत तर ते आपण समजून घेऊयात. रूल्स ऑफ द सबसेट खूप इम्पॉर्टंट रूल्स आहेत, ते वन बाय वन पाहूयात आपण. फर्स्ट रूल आहे, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा काय असतो, सबसेट असतो. त्याचं एक्झाम्पल पाहूयात. सेट ए घेऊयात. सेट ए याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, सेट बी मध्ये काय आहे, 5 आणि 6 हे एलिमेंट्स आहेत. आता इथे पहा, आता या सेटचा आपण सबसेट कसा लिहू शकतो. प्रत्येक सेट हा काय असतो, स्वतःचा सबसेट असतो. मग सेट ए मध्ये काय आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. आता यांचे सबसेट कसे होणार, सेट ए, सेट 1, सेट 2, सेट 3, सेट 4, सेट 5 आणि सेट 6. हे प्रत्येक सेट हे काय झाले, स्वतःचे सबसेट झाले. म्हणून आपण असं म्हणू शकतो, ए इज द सबसेट ऑफ ए. सेकंड रूल आहे, अन एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. प्रत्येक सेट हा स्वतःचा काय असतो, एम्प्टी सेट असतो. दॅट मीन्स 5 इज द सबसेट ऑफ सेट ए. प्रत्येक सेट हा स्वतःचा रिक्त संच असतो. फॉर एक्झाम्पल असा सेट आपण दाखवू शकतो, रिक्त संच असा आपण दाखवू शकतो. That means 5 is the subset of set A. Third rule आहे, if A is equal to B, then A is the subset of B and B is the subset of A. इथे पहा, A हा सेट आहे, A मध्ये 1 आहे, 2 आहे, 3 आहे. B हा सेट आहे, B मध्ये पण 2 आहे, 3 आहे आणि 1 आहे. इथे पहा, B मध्ये 2 आहे, A मध्ये 2 आहे, B मध्ये 3 आहे, A मध्ये 3 आहे, B मध्ये 1 आहे, A मध्ये 1 आहे. म्हणजे दोन्ही सेटमध्ये सेम एलिमेंट आहेत. म्हणून आपण काय म्हणू शकतो, ए इज दी सबसेट ऑफ बी. आणि अजून काय म्हणू शकतो, बी इज दी सबसेट ऑफ ए. म्हणजे ए हा बी चा सबसेट आहे आणि बी हा ए चा सबसेट आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू बी असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट रूल आहे, इफ ए इज दी सबसेट ऑफ बी, बी इज द सबसेट ऑफ ए, देन ए इज इक्वल टू बी. इथे पहा, ए हा सेट आहे, त्याच्यामध्ये ए बी सी हे एलिमेंट्स आहेत. बी हा सेट आहे, त्याच्यामध्ये सी बी ए हे एलिमेंट्स आहेत. तर आपण काय म्हणू शकतो, ए मध्ये ए आहे, बी मध्ये ए आहे, ए मध्ये बी आहे, बी मध्ये बी आहे, ए मध्ये सी आहे, बी मध्ये सी आहे. म्हणजे सेम एलिमेंट्स आहेत. तर आपण काय म्हणू शकतो, ए इज दी सबसेट ऑफ बी अँड बी इज दी सबसेट ऑफ ए. म्हणजे ए हा बी चा सबसेट आहे, बी हा ए चा सबसेट आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू बी. ए आणि बी हे काय आहेत, इक्वल आहेत. हाच रूल आहे, फक्त इथे उलटा केलेला आहे. सबसेटचे रूल्स काय आहेत ते तुम्हाला समजले असतील. आता नेक्स्ट पॉइंट पाहूयात. हा पॉइंट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला नाही, पण तुमच्या अधिक माहितीसाठी मी सांगत आहे की एका सेटचे आपण किती सबसेट लिहू शकतो. हा क्वेश्चन कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारला जातो, तर ते आपण पाहूयात. आता इथे सेट ए आहे. सेट ए मध्ये कोणते एलिमेंट्स दिलेले आहेत, ए आणि बी दोन एलिमेंट्स मी दिलेले आहेत. आता याचे आपण सबसेट बनवूयात. तर काय येईल याचे सबसेट, सेट ए हा येईल, बी येईल,
नेक्स्ट AB येईल आणि एक एम्प्टी सेट येईल. किती सेट झाले? 1 2 3 4. म्हणजे एका सेटमध्ये 2 एलिमेंट्स असतील तर त्याचे सबसेट किती झाले? 4 झाले. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, सेट बी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 3 एलिमेंट्स आहेत 4 5 6. याचे सबसेट बनवूयात. तर सबसेटमध्ये फर्स्ट काय येईल? 4, नेक्स्ट 5, नेक्स्ट 6, नेक्स्ट 4 5, नेक्स्ट 5 6, नेक्स्ट 4 6, नेक्स्ट काय येईल? 4 5 6, 4 5 6 आणि एक एम्प्टी सेट येईल. किती सबसेट झाले? 3 एलिमेंट्स असतील तर 1 2 3 4 5 6 7 8. 8 सबसेट झाले 3 एलिमेंट्सला. तर यासाठी एक ट्रिक आहे. हे सबसेट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. तर ती ट्रिक कोणती आहे? एक फॉर्म्युला आहे 2n. इथे पहा, n म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स. आता 2 एलिमेंट्स असतील तर 2 × 2, 2 2 जा 4. म्हणजे 2 एलिमेंट असतील तर किती सबसेट तयार होतील? 4 सबसेट तयार होतील. नेक्स्ट 2^3, 2 × 2 × 2. 3 एलिमेंट्स असतील तर किती सबसेट तयार होतील? 2 2 जा 4, 4 2 जा 8. 8 सबसेट तयार होतील. आता 2^5, 2 × 2 × 2 × 2 × 2. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. 32 सबसेट तयार होतील. तुम्हाला होमवर्कसाठी एक क्वेश्चन आहे. आपल्याकडे सेट बी आहे. या सेट बी मध्ये 9 एलिमेंट्स आहेत. किती? 9 एलिमेंट्स आहेत. तर याचे सबसेट किती होतील? याचे सबसेट किती होतील हे आपल्याला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगायचं आहे. ही ट्रिक्स यूज करा, याचं आन्सर तुम्हाला इझिली भेटेल. ओके. अशा प्रकारे मुलांना आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं आहे? व्हेन डायग्राम म्हणजे काय, नेक्स्ट सबसेट म्हणजे काय आणि सबसेटचे काही रूल्स पाहिलेले आहेत. आय थिंक हे सर्व पॉइंट्स तुम्हाला समजले असतील. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला आपले हे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय.